ते बोलू नका। 10वे साहित्य संमेलन आहे। स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेब यांच्या स्मरणार्थ ठेवतो आपण। ग्रामीण भागामध्ये ही चळवळ वृद्धिंगत व्हावी, कार्यकर्ते निर्माण व्हावे, साहित्यिक निर्माण व्हावे, या भावनेतून या ठिकाणी हे संमेलन केलं जाते। अनेक वेळेस मी आलोय, आता बी आलोय की नव्या पिढीला एक अशा प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम ही संस्था आणि आमचे विक्रम काळे साहेब करतात। त्याच्यामुळे आम्हाला समाधान वाटतं। शिक्षक आमदार आणि माझे वडील या मराठवाड्याचे सुपुत्र वसंतरावजी काळे साहेब हे स्वतः एक मराठीचे शिक्षक होते, मराठीचे अभ्यासक होते आणि म्हणून त्यांच्या कार्याला कुठं ते उजाळा यावा, येणाऱ्या पिढीला त्यांचं कार्य माहीत व्हावं या उद्देशानं आमच्या संयोजन समितीनं पळसपसारख्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण साहित्यिकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलं आणि गेले 10 वर्ष झालं हे साहित्य संमेलन आम्ही नियमितपणाने या ठिकाणी घेतोय। कोरोनाचे 3 वर्षामध्ये सोडले तर नियमितपणाने दरवर्षी मराठवाड्यातल्या 8 जिल्हे आणि 76 तालुक्यातून जे नवीन साहित्यिक आहेत, ज्यांना व्यासपीठ उपलब्ध होऊ शकत नाही, अशांची निवड करून मग त्या महिला असतील, आमचे पुरुष असतील, मग शिक्षक असो किंवा सामाजिक क्षेत्रात शेतकरी सुद्धा अनेक साहित्यिक आहेत, अशांना संधी देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय। निश्चितपणानं माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांनी जो पुरोगामी विचार पेरलेला होता तो पुढे घेऊन जाण्याचं काम मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनी मला संधी दिली। ती एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळेला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मी आज या ठिकाणी करतोय। मला मनापासून समाधान आहे। शेवटी राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण आमदार व्हावं, आमदार झाले की वाटतं मंत्री व्हावं, मंत्री झाले की वाटतं अजून कॅबिनेट मंत्री व्हावं, ही इच्छा असणं याच्यामध्ये गैर नाही आहे। परंतु मला असं वाटतं की ज्या लोकांनी, ज्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी मला ज्या खुर्चीवरती बसवलं आहे हे मोठं पद आहे आणि ते पद त्यांच्या कामाला आलं पाहिजे, ही खुर्ची त्यांच्या कामाला आलं पाहिजे। त्यामुळे सातत्यानं कामात राहणं याच्यामध्ये मला जास्त आनंद मिळतोय। शिक्षक, कर्मचारी, शेतकरी बांधव याला न्याय मिळवून देणं, आज सोयाबीनची मुदतवाढ करावी ही माझ्या शेतकरी बांधवांची मागणी होती। आज मराठवाड्याचं जे जायकवाडी धरणात पाणी येतंय त्याच्यामध्ये 60% पाणी कपात करावं अशा प्रकारचा मंदाडी समितीने एक अहवाल राज्य शासनाने दिलाय, त्याला विरोध करण्याचं काम आम्ही जरी सत्तेत असलो तरी आम्ही त्या ठिकाणी केलं। आमच्या मराठवाड्याचं पाणी आम्हाला राहिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। नव्हे तर मराठवाड्याला 21 TMC पाणी मिळावं यासाठी स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांनी अनेक वेळेला पाणी परिषदा घेतल्या, आपल्या सरकारच्या विरोधात संघर्ष केला, रस्ता रोको येडशी डोकी जवळ त्या ठिकाणी केलेलं होतं, तुळजापूरला पाणी परिषद घेतलेली होती आणि म्हणून हे जे काही कार्य आहे तेच कार्य पुढे नेण्याचं काम मी सगळ्या मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी वसंत सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। आणि आज हे 10वे संमेलन या ठिकाणी होत असताना याचे उद्घाटक माननीय मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब असतील, याचे अध्यक्ष हे थोर साहित्यिक त्या ठिकाणी आसारामजी लोमटे सर आले, ही सगळी मंडळी आली आणि या साहित्यिकांना चालना देऊन मराठवाड्यातल्या आणि या ग्रामीण भागातल्या साहित्यिकांना एक व्यासपीठ होत आहे आणि ही संधी मिळते याचा मला मनापासून आनंद आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।